आगामी काळामध्ये मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सद्यस्थितीत सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे. आपण सध्या आहोत वरळीमध्ये NSCI डोम येथे आणि वरळीच्या NSCI डोम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडत आहे आणि त्याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व शिवसैनिक जे ते प्रमुख शिवसैनिक हे उपस्थिती दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा निर्धार मेळावा आपल्याला पाहायला मिळत आहे. संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा. आपण जर ठिकाण हेच पाहिलं, याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक आवाज मराठीचा या पार्श्वभूमीवरती मोठा कार्यक्रम पार पडला होता आणि ज्यावेळेला दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदानाची एकंदरीत वाढ झाली, 5 लाखांहून अधिक जे मतदान वाढलं, त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आवाज उठवताना सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून झालेला हा BLAचा जो काय मेळावा होता, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचा हा निर्धार मेळावा आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा येणार आहेत. महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मतदानाची म्हणजे वोट चोरी कशा प्रकारे झाली त्याचं एक PDF सुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे निश्चितच मोठा खुलासा आजच्या या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे करतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर विरोधकांच्या प्रत्येक स्टेपवरती सध्या सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे आणि सत्ताधाऱ्यांकडून केवळ नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा आरोप हा विरोधकांवरती होतोय. मात्र विरोधकांकडून सातत्याने मतदानाची चोरी करूनच विधानसभा जिंकली असा आरोप हा सत्ताधाऱ्यांवरती केला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आपण पाहायला गेलं तर शिवसैनिक दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणारच आहोत. मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर या निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं आहे ते म्हणजे निश्चितच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हा जो संकल्प मेळावा आहे विजयाचा, तो निश्चितच आपण पाहायला गेलं तर अत्यंत महत्वाचं ठरताना पाहायला मिळत आहे. आपण पाहायला गेलं तर इथे सगळे हे शिवसैनिक आपण पाहतो ते जमलेले आहेत, स्थानिक शिवसैनिक आहेत. निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती सगळे शिवसैनिक आता जमा होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी बातचीत जे ती करणार आहोत. तिथे जर पाहायला गेलं तर याच ठिकाणाहून आता थोड्याच वेळात शिवसैनिक सुद्धा जात आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी पुढे आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दाखल होतील आणि या संपूर्ण मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती संबंधित या ठिकाणी काही शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, प्रमुख सगळे हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. निर्धार मेळावा आज जो आहे तो घेतला जात आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. या निर्धार मेळाव्याचं महत्व कसं प्राप्त झालं, कारण निवडणुका आता जवळ आहे. निवडणुका आल्यावरच असा निर्धार मेळावा ठेवला म्हणजे काय महत्वाचं असं वाटत. आम्ही शिवसैनिक नेहमी 365 दिवस कुठल्याही निवडणुकीसाठी निर्धारपणे तयार असतो. त्यामुळे निर्धार मेळावा हा प्रत्येक पक्षाला घ्यावाच लागतो आणि तो त्याप्रमाणे आम्ही मुंबई महानगरपालिकेवर ह्या मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा कुठल्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचाच असेल, त्याच्यासाठीच हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्ही आता म्हणतायत की मुंबईचा महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल. साधारणतः काय सांगाल, एकंदरीत आता जी निवडणूक लढणार आहे ती दोन प्रकारे पाहायला मिळतात. एक आहे महाविकाससाठी, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळी लढाई आहे? शेवटी पक्ष निर्णय जो आहे तो उद्धव साहेब घेतील आमचा, पण आम्ही तर संकल्प केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असेल. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असणार असं जे म्हणत आहेत. मात्र सध्या पाहायला गेलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये एकलाच वगैरेचा नारा अद्याप दिलेला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीत समोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं महापौराची लढाई कशी असेल आणि मुळामध्ये आता जो निर्धार मेळावा आहे त्याच्यामध्ये संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचं म्हटलं आहे, काय सांगा? मुंबईमध्ये संकल्प केलाय तो आम्ही निर्धार त्याप्रमाणे आम्ही जिंकणारच आहोत, याबद्दल कुठे दुमतच नाहीये. कारण लोकांचा जो विश्वास आहे त्यांनी बघितलाय, त्यांनी त्याप्रमाणे आम्ही बघतो ना, तेव्हा आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स आहे. आणि मत चोरीचा हा जो फॅक्टर चाललाय त्याचा खूप इफेक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचा महापौर आमचाच होणार, याबद्दल शंका नाही. पण ज्या प्रकारे मुंबई जिंकण्याचा संकल्प विजयाचा जे पाहायला मिळत आहे, याच ठिकाणी भाजपने सुद्धा विजय उत्सव मेळावा घेतला होता. त्यावेळेला फडणवीसांनी थेट म्हटलं होतं की आता जो मेळावा आहे हा विजयाचा आहे. ते त्यांना बोलू देत ना, त्यांना बोलून काय होणार आहे. शेवटी आता रिझल्ट लागेल तो कळेलच नाही, इलेक्शन होईल तेव्हा.
आणि आतापर्यंत लोकांच्या मनात सगळं समजलेलं आहे लोकांना देखील की वोट चोरी झालेली आहे, त्याच्यावरच हे जिंकून आलेले आहेत. बरं, नक्कीच तुमच्याकडे होतो आदित्य ठाकरे आज वोट चोरीच्या प्रश्नावरती पीडीएफ सादर करणार आहेत. काय वाटतं, काय असेल एकंदरीत? जे आज महानगरपालिका ही आता येतेच आहे, पण ज्या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने वोट चोरी झालेली आहे, याच्यापूर्वी पण राहुल गांधींनी अशाच प्रकारे सगळ्यांना ते सूचित केलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वोट चोरी जे झालेले आहे आणि महानगरपालिका ही निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा महापौर मुंबईमध्ये राहणारच आणि निश्चय ना निर्धार नाही हा पूर्वीपासून इकडे महापौर बसलेला आहे आणि याच्या पुढे हा शिवसेनेचाच महापौर या ठिकाणी बसणार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा. तर आपण पाहायला गेलं तर आणखी शिवसैनिक सुद्धा इथे येते, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. मात्र यामध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे महापौर बसणार तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, हे जे सातत्याने कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते. त्यामुळे निश्चितच आता यामध्ये महत्वपूर्ण प्राप्त झालेले ते म्हणजे लढाई जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढली तर ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार, स्वबळावरती लढणार, की ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढणार. त्यामुळे जरी एकत्र येऊन लढले तर मग मनसे सुद्धा पक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा पक्ष आहे. पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की निश्चितच गेल्या इतक्या वर्षांपासून मुंबईचं महापौरपद हे शिवसेना भूषवते, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडेच महापौर राहील असं सुद्धा हे कार्यकर्ते आपल्याशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळाले. काही महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, आपण निर्धार मेळावा आज इथे घेतला जात आहे आणि संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचं म्हटलं जातं, काय सांगाल? नाही, संकल्प मेळावा आहे मुंबई जिंकण्याचा आहे आणि आता ठाकरे बंधू एकत्र आले तर आमच्या आणखी होप्स वाढलेले आहेत आणि यावेळेस आम्ही जिंकणारच हे आम्ही ठरवलेलं आहे. ज्या प्रकारे मुंबई जिंकण्याचा आता हा जो काही संकल्प इकडे केला जात आहे, याच ठिकाणी भाजपने विजयोत्सव मेळावा घेतला होता. नाही, त्याच्याबद्दल तर आम्हाला काय बोलता येणार नाही, ते वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत. पण जे आता इथे निर्धार मेळावा घेतला त्याच्यात फक्त आम्ही साहेबांचं ऐकणार आणि त्याच्या अनुसार आम्ही पण मेहनत करणार आणि येणारी नगरपालिका आम्ही जिंकणारच. काय वाटतं की महानगरपालिकेमध्ये आता परिस्थिती कशी निर्माण झाली आहे? ठाकरेंच्या बाजूने दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले, तुम्ही स्थानिक लेवलला काम करत असतात, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं की आता आमचे होप्स आणखी वाढलेले आहेत, कारण बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या अनुसार आम्ही जिंकणार हे नक्की. ते काय सांगाल एकंदरीत मुंबईच्या पातळीवरती काय वाटतं? मुंबईच्या पातळीवरती ज्या प्रकारे निवडणुका आता होणार आहेत, त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले, हा जरी प्रश्न असला तरी आज निर्धार मेळावा होतोय, काय वाटतं, काय सांगा? निर्धार मेळाव्यात साहेब आम्हाला जे मार्गदर्शन करणार त्या मार्गदर्शनाच्या अनुसार आम्ही कामं करून आणि त्याप्रमाणेच आमच्या पक्षाला आम्ही नक्कीच निवडून महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकवू. मुंबईतली परिस्थिती काय वाटते तुम्हाला? ठाकरेंच्या बाजूने पुरेपूर निर्माण झाली आहे? हो हो, ठाकरेंच्याच बाजूनेच मुंबईतली परिस्थिती निर्माण. ठाकरेंच्याच बाजूने आहे. ठाकरेंशिवाय म्हणजे शिवसेनेशिवाय पर्यायच नाहीये मराठी माणसांना. कारण आताचे बघतायत ना, त्यांना आता समजतंय की जे आम्ही हे केलं ते आमची चुकी झालेली आहे त्याच्यामध्ये. ज्या प्रकारे मत चोरी झाली असं ज्या वेळेला आरोप केला जातो, आज आदित्य ठाकरे त्या संदर्भातला पीडीएफ सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आज या निर्धार मेळाव्याला येत आहेत, काय वाटतं की याच्यातून नागरिकांमध्ये बदल होईल का? होईल होईल, नक्कीच होईल. लोक आता कंटाळली आहेत सगळ्याला. आणि आम्ही यादीवर काम करून आता तो बदल घडवून आणणारच आहे. कारण दुबार मतदान आणि मृत मतदारांची नावं ही यादीतून वगळून आम्ही तो बदल घडवून आणणारच आहे. त्याच्यावर आम्ही काम देखील सुरू केले. मेलेल्या माणसांवर पण मतदान आमच्या बोरवणीला झालेलं आहे, दहिसरला. म्हणजे 4 महिने झाले. त्या प्रतिभा म्हणून आमची शाखा प्रमुख आहे, तिच्या आईवरून 3 महिने झाले होते आणि त्याच्यावर मतदान केलेलं आहे, कोणी ते नावाने झालेलं आहे. काय वाटतं जी चोरी काही यादी तयार झाली आहे, तर ती यादी सगळी पाहता काय वाटतं तुम्हाला की तीच यादी आता महापालिकेमध्ये वापरणार असं सुद्धा म्हटलं जात आहे? त्यामुळे याद्या चेक करण्यासाठी निश्चित दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत, तुमचं काय मत असणार आहे? आम्ही यादीवर काम करून नक्कीच त्यांना मदत करू आणि ते दुबार मतदान किंवा मृत मतदारांची नाव आहे ती यादीतून काढण्यास मदत करू. आणि शिवाय आम्ही असे बूथ एजंट तिथे बसू प्रत्येक बूथला की त्या ठिकाणी त्या लोकांनी मृत मतदार आणि दुबार मतदार हे ओळखलेच गेले पाहिजे.
त्याप्रमाणे देखील आम्ही सर्व कामाची सुरुवात केली. तर आपण पाहायला गेलं या ठिकाणी की ज्या प्रकारे मतदान झालं त्याची चोरी झाली मतदानाची असा आरोप जो काय शिवसैनिकांकडून केला जात आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर निश्चितच आत्ताचा निर्धार मेळावा हा महत्वाचा आहे. त्यामुळे या निर्धार मेळाव्यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.